मधमाशा चावल्यामुळे शिवा आशूला औषध लावते. ती आशूला सारखं वस्तीत येण्याचं कारण विचारते. यावर मांजा बोलून जातो की आशूला इथलीच एक मुलगी आवडते. हे ऐकून पान्हा गँग कोण मुलगी म्हणून विचारते. आशू वर्णन करतो, पण पान्हा गँगला हे वर्णन शिवाचं वर्णन आहे असंच वाटतं. त्यामुळे सगळे शिवाला चिडवतात. इथे आशू दिव्याला फोन करून वाढदिवसासाठी आमंत्रण देतो. दिव्या आशूला महागातली भेटवस्तू द्यायची म्हणून शिवाकडे पैसे मागते. मला कार्यक्रमाला बोलवलं नाही आणि आता पैसे मीच द्यायचे असं म्हणून शिवा तिची कान उघडणी करते. दिव्या शिवाचा राग कमी करण्यासाठी आशूचा फोटो तिला दाखवणार एवढ्यात वंदना तिथे येऊन मोबाईल काढून घेऊन दिव्याला तिच्या खोलीत पाठवते. दिव्या वंदनाकडे 25,000 रुपये मागते. पण त्याच वेळी शिवा ठरवते की महागडी भेटवस्तू देण्यापेक्षा आपल्या कुवतीनुसार आपल्या हाताने बनवून आपल्या माणसांना एखादी भेटवस्तू दिली तर. काय 25,000? तुला हे लग्न झालेलं हवंय ना? दे मग 25,000. पण 25,000 कशासाठी? अगं आशूचा वाढदिवस आहे, त्यांनी बोलावलंय मला. मग रिकाम्या हाती जाणार आहे का? अगं लग्नाआधी असं सासरी जाऊ नये ग. आई, तो जमाना गेला आता. आता मुलगा मुलगी एकमेकांच्या घरी जातात, सोबत फिरतात. फॉरवर्ड आहेत ती लोक. अगं त्यांचं मरू दे, पण आपल्याला कळत नाही का? आई अगं आशुतोषचा फोन आलेला मला, त्यांनी बोलावलंय. आता मी नाही जाणार तर वाईट नाही का वाटणार त्याला? अगं पण ठीक आहे, तुला नकोय ना, मी नाही जाणार. मग नाहीये ना तुझी इच्छा, नाही जात. सांगते त्यांना आई नाही म्हणाली म्हणून. अगं बाई नाही, असं नको करूस. ठीक आहे जा तू. अगं पण 25,000 खूप मोठी रक्कम आहे ग. एवढी मोठी रक्कम एवढ्या कमी वेळात कुठून आणू? म्हणूनच मी शिवाकडे मागत होते ना, तू आलीस मध्ये. मी विचारून बघते शिवाला. नाही थांब, तिला नको विचारूस. एक गंठन आहे माझं, ते बँकेत ठेवूया. 20-25,000 मिळतील. 25,000चं गिफ्ट जरा जास्त नाही होतंय? आई ते आपल्यासाठी जास्त आहेत. ती लोक किती मोठी आहेत माहितीये ना तुला? आपलं घर त्यांच्या दृष्टीने झोपडी आहे, तरीही ते इथे येऊन थांबले कुठलीही तक्रार न करता. आई अगं त्यांनी आपला विचार केला, आपल्याशी जुळवून घेतलं. मग आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला नको का? त्यासाठी द्यावे लागतील असे छोटे मोठे गिफ्ट्स. ठीक आहे, मोडते मी माझं गंठन. कुठूनही का होईना पैशांची सोय झाली. आता आजच जाऊन सोन्याची अंगठी घ्यायला हवी. काय पंडितजी, दुखतंय का? मधमाशा गुदगुल्या करून नाही गेल्यात, खाऊन चावल्यात. चावल्यात खाऊन चावल्यात. ते मी औषध दिलं होतं ते का नाही लावलं? त्याने काही नाही होत. मी लावलं, मला बरं झालं. मग तू लाव. बरं मग हे जे औषध आहे त्यांनी बरं होईल का? आशू, या औषधाने ना काटा आला अंगावर आणि हार्टबीट्स पण वाढले. क्या बात आहे. आणि हे देखील बरं होईल. पण काय हे औषध असं थोडं पिऊन नाही चालत, निवांत प्यावं लागेल. हा चल ये आशू, पटकन होत पाहू. वा 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 वा. ओके बस आशू, हा तुला पुण्य लागणार आहे. वा वा वा. ऐक ना, माहितीये मला. काय? चिअर्स. नाही रे. एक मिनिट आशू, मग हे औषध असं उठाशी आल्यावर थांबवायचं नाही. पाप लागतं. आत्ताच म्हटलंय ना तुला पुण्य लागणार आहे, मग मध्येच थांबवू नको. ओके ऐक आता काय? सो उद्या माझा बर्थडे आहे ना? माहितीये मला. हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. चिअर्स. ओके येस. ऐक काय? सो
मला दिव्याला काहीतरी गिफ्ट घ्यायचंय, पण मला माहित नाही काय घेऊ. सो मी तुला अशासाठी बोलवलंय की मला जरा आयडियाज दे ना. तू कन्फ्यूज होतोय. तू बर्थडे पार्टीला गेला नाही का कधी? अरे तुझा बर्थडे आहे ना, मग ती तुला गिफ्ट देणार, तू तिला नाही द्यायचं, कळलं? एक मिनिट थांब, मला तिला गिफ्ट द्यायचंय. मी तुला अशासाठी बोलवलंय, दारू अशासाठी पाचतोय की तुम्हाला काहीतरी युनिक आयडियाज देशील. मला नाही सुचत आहे. हे बघ, नियम काय असतो, तुझा बर्थडे तर तिने तुला गिफ्ट द्यावं. आता तू तिला काय द्यायचं मला नाही सुचत आहे. अरे यार मांजा, ऐक, आम्ही उद्या पहिल्यांदा भेटणार आहे एंगेजमेंट नंतर. ओके, सो तिला काय आवडतं, तिला काय आवडत नाही, तिला तिला काय चालतं, हे सगळं सुचवू, काहीतरी ब्रेनस्टॉर्मिंग करू ना आपण. तू एक काम कर, तिला हृदय दे. हा, ते तर मी ऑलरेडी दिलंय ना भावा. आशू, तू असं काहीतरी बोलतो ना तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. अरे हृदय दे म्हणजे हृदयाच्या आकाराचं पेंडंट दे, ज्वेलरी, JW विस्की दे. एक मिनिट, हा, ज्वेलरी वगैरे सगळं जुनं झालं, काहीतरी नवीन सांग, काहीतरी युनिक, असं स्टिरियोटाइप नसलेलं, प्राइसलेस. आशू 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 आशू, झोपलेत सगळे. झोपू दे. मग एक काम कर, इथला सगळा कचरा गोळा कर आणि दे तिला. तशी त्या कचऱ्याला काही किंमत नाहीये. हळू बोल, प्राइसलेस गिफ्ट द्यायचंय. रिअली? पार्टी कॅन्सल. ऐक ऐक, बस खाली बस. ऐक ना ऐक ना, मला थोडी पिऊ दे. माझं डोकं आहे ना फास्ट 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 चालायला लागेल. ओके, मांजा तू विचार कर, तोपर्यंत मी दारू घेऊन आत जातो. विचार झाला की मला सांग. यार यार आशू यार आशू यार, तुला तुला शाप लागेल. या गरीबाचा तुला शाप लागेल. ती शिवा तुझ्या समोर येईल आशू. अरे यार हट. मला अंगठी घ्यायची आहे सोन्याची, त्याच्या वाढदिवसासाठी. अगं कुणाच्या? ज्याच्याशी माझा साखरपुडा झाला तो. शिवा, काय गो, कोणती महागडी गाडी येते काय सर्व्हिसिंगला? कोणाची वाट बघते? अरे आज दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. तू येणार आहे काय? नाही, पण दिव्या त्याला 25,000ची गोल्ड रिंग देणार आहे. काय? दिव्या येणार आहे घरी, तिला काहीतरी गिफ्ट घ्यायला पाहिजे ना. देसाई सुचवा काहीतरी. एवढ्या कविता करताना कसं नको नको ते सुचतं. काय घ्यायचं सुचतच नाहीये, पण गिफ्ट सुचत नाहीये. पण विचार कर काहीतरी. पण मी काय म्हणतो, एवढं महागातलं गिफ्ट जर नाही दिलं तर तिचा नवरा रागवेल काय, लग्न मोडेल काय? नाही रे, ही दिव्या ना सगळे पटेली मारायला करते, बाकी काही नाही. गिफ्ट कसं असायला पाहिजे ज्याने प्रेम दिसेल. आणि त्या श्रीमंत लोकांसाठी 25,000ची रिंग काय असेल? नाही यार आशुतोष, काहीतरी विकत घेतलं तर ती गोष्ट प्राइसलेस नसणार ऑब्व्हियसली, पण मग स्वतःच्या हाताने बनवली मी तर ती मिनिंगफुल असेल, युनिक असेल. बनवतो ना. जमणार आहे का तुला? हा, जमेल. हे घे शिवा. ऐ शाबास, कमाल. बर्फ? ए शिवा, तू तुझ्या स्वतःच्या हाताने गिफ्ट बनवणार आता? हो, अरे शिवा, पण करणार काय याचा? कुछ हटके. हे घ्या सर, तुमची फरमाईश. क्या बात आहे. पण जमेल का तुला? हे डोंट चॅलेंज मी. चल चल. आज होईल ना? शिवा, काय करतेस तू? शिवा, दिव्याला तिच्या नवऱ्याला गिफ्ट द्यायचंय. गिफ्ट कसं रोमॅन्टिक पाहिजे, तुला जमल ना ते? अरे जमताला जमताला,
ती का बरोबर जमचला. आता तिच्या आयुष्यात तो छकुला आलाय ना. खट्टूच आहे ना. हा बोलला. हात बाबा. हा करतो शिव कर. खरंच जमतंय रे तुला. साऱ्यांना साथ ही देई शिव आहे मोठ्या मनाची. कबरी रांगडी आहे दिलदार ही आहे शिवा. बोल मराठी आहे हसकाची आहे शिवा. मांजा. अगं हे कसलं भारी आहे. हे हार्ट बघून आहे ना कोणी पण मेल्ट होऊन जाईल. हा पण शिवा हे आठ तुझं की तुझ्या बहिणीचं? आता दिव्यासाठी गिफ्ट बनवलंय म्हणजे तिचंच आहे ना. हो पण ते तू बनवलंय ना. हा ना, का रोमॅन्टिक आहे शिवा. तू त्या छकुल्यासाठी बनवते असं समजून बनवलं ना. तुमच्या तर असं सुजवीन ना शेकाला बर्फ पण नाही उरणार. ए चिपणे. पण भाई काय पण बोला, हे हार्ट एवढं भारी झालं ना कोणाला पण आवडेल. कोणाला पण आवडेल. मला ना खूप भारी वाटेल जर तिच्या नवऱ्याला हे आवडलं तर. अगं आवडणार म्हणजे अगं आवडणारच. मग भारी आवडणार. हा एक नंबर. हा कमाल. मला माहित नव्हतं तुझ्यात ते टॅलेंट आहे. कसं झालंय सांग. अल्टिमेट. नक्की. का नाही आवडणार? एवढं भारी केलंय तू. आता माहित नाही दिव्याला आवडेल का नाही. का नाही आवडणार? कन्फर्म आवडणार भाई. हा. खतरनाक केलं रे. वंदे, हे समज करण्याची काय गरज होती तुला? अगं 25,000चं काय ते गिफ्ट का फिफ्ट देतीस? अगं साखरपुड्याला बी इतका खर्च आला नव्हता ग. आणि हे एवढं महागडं गिफ्ट. तुझा एकुलता एक दागिना होता का नाही, तो बी घाण टाकलास तू. अहो आई, एवढी मोठी माणसं आहेत ती. आपली त्यांच्याशी सोयरीक जुळते ना. आणि दिव्याला पहिल्यांदाच त्यांच्या घरी बोलावलंय. निमित्त काय तर जावई बापूंचा वाढदिवस आहे. अहो आई,
आता साखरपुड्याला आपण फार काही नाही करू शकलो, पण लग्नापर्यंत रीतभात म्हणून थोडं थोडकं काहीतरी करावंच लागणार ना. अगं वंती, पण एकच दागिना होता का नाही? मग दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? आई कुठून आणायचे एवढे पैसे? अगं वंती, आपण काय आई रिंग कुठे? कमी आहे का वजन? नाही ग, बरोबर आहे. कितीची घेतलीस? 25,000. तरी हलकीच आहे. थोडी अजून महाग घ्यायला हवी होती. मी काय म्हणते दिव्या, हे आपलं घर आहे का नाही, हे इकूया आणि त्याच्यातनं पैसे येतात काय बघ, आणि मग त्याचं गिफ्ट घेऊन ये. बाई आजी, आत्ता मला माझा मूड खराब करून घ्यायचा नाही. आणि तो फक्त माझा होणारा नवरा नाहीये, तुमचा होणारा जावई आहे. नंतर मिरवाल ना, आमचा जावई किती श्रीमंत आहे, अमुक आहे आमच्या जावयाकडे, तमुक आहेत आमच्या जावयाकडे. दिव्या, झालंय ना तुझ्या मनासारखं? आता गप्प बस. आणि आई, तुम्ही पण काही बोलू नका हो. जाऊ दे. ठीक आहे, आता काय जाऊ मी? दिव्या, जावई बापूंनी बोलावलंय ठीक आहे, पण लग्नाआधी असं सासरी जाणं बरं नाही. तेव्हा तिकडे फार वेळ थांबू नको, लवकर घरी परत ये. हो ग बाई. सुधा, हिला लवकर घरी घेऊन ये बरं का. हो बाई आजी. हा. दिव्या, हे घे, हे तुझ्या होणाऱ्या आयटमला दे. शिवानी, म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला दे. पण शिवानी, हिच्या होणाऱ्या नवऱ्याला तू का गिफ्ट देतेस? अगं मी नाही देते, म्हणजे हे गिफ्ट तिच्याकडनंच तिच्या नवऱ्याला आहे. हे घे, दे. अगं पण त्याच्यात हाय काय? एक मिनिट दाखवत्या. अरे लक्षा काका, वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे धन्यवाद धन्यवाद. थांब, नमस्कार करतो. अरे नमस्कार कसला करतोय? पण काय रे आशू, आज एकदम हिरो सारखा दिसतोयस तू. अरे नाही म्हणजे हे फक्त बर्थडे सेलिब्रेशन साठी आहे की कुणीतरी स्पेशल येणार आहे म्हणून? नाही, बर्थडे सेलिब्रेशन आहे म्हणून. दिव्या येणार आहे म्हणून एवढा तयार झालायस ना? हा, दिव्या आली. अरे आशू 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 काय? अरे ती आली नाहीये, आम्हाला तर मांजाने सांगितलं तेव्हा कळलं ती येणार आहे. मांजाने सांगितलं हे? हो. मांजा पण एक सिक्रेट ठेवू शकत नाही. बर चल, सगळे तयार झालेत आणि आपलं घरही सजवलंय. भारी. पण यु नो, मला माहित नाही की दिव्या येईल का नाही. आय मीन, ती आली तरी वेळेत येईल का नाही, कारण मी तिला फोनवर इन्व्हिटेशन दिलंय. व्हॉट इफ ती आपली बर्थडे पार्टी झाल्यावर आली? फोनवर इन्व्हिटेशन दिलंयस? हो. मग कठीण आहे. फोनवर इन्व्हिटेशन दिलं की मुली सिरियसली नाही घेत रे. सांगितलं होतं मांजाला. कठीण आहे. मी जातो आणि तिला इन्व्हाइट. मी मस्करी करत होतो. अरे काय तू, चालला लगेच. चल आपण जाऊ, सगळे वाट बघत असतील आपली. आणि हे बघ, येईल ती. नक्की येईल ना लक्षा काका? नक्की येईल. चल चल. अगं एकदम भारी आहे बदामाचं पान. आता हे आणि केवढ्याला आणलंस? अगं मी स्वतःच्या हाताने बनवलंय. कसं आहे आजे? एकदम भारी. हे घेऊन जा. शिवा, हे काही गिफ्ट आहे का?
मी 25,000चं गिफ्ट देते, त्याच्या समोर ह्याची किंमत 25 रुपये पण नसेल. आई तुला ह्याची किंमत ना नंतर कळेल. तू खरंच घेऊन जा, तुझ्या नवऱ्याला नक्की आवडेल. शिवा तो श्रीमंतीत वाढलेला मुलगा आहे, त्याला हे अजिबात आवडणार नाही. मला हे त्याला देऊन माझं इम्प्रेशन डाऊन करून घ्यायचं नाहीये. मी हे नाही नेणार. आई दिव्या अशी काय करते ग? मी सगळी कामं बाजूला ठेवून ही गिफ्ट बनवलंय. घेऊन जा ना, आवडेल त्याला. ए दिव्या, म्या काय सांगते तुला ऐक. ते शिवान केलंय का नाही बदामाचं पान लय भारी आहे, तेच घेऊन जा. अगं तेच त्याला आवडल. वंदे, म्या काय म्हणते ती अंगठी घे, मोड आणखीन पैसे घेऊन ये. काय बाई अजय, मी हीच अंगठी घेऊन जाणार आहे. बरं बरं बाबा, ती अंगठी घेऊन जा, पण सोबत हे पण घेऊन जा. खरंच सांगते आवडेल त्याला. घे ना. ठीक आहे बाबा, दे. घे धर ग. चल येते मी. बाय. आजी कसं वाटलं गिफ्ट? लय भारी, एकदम झक्कास है ना? पण मला सांग, स्वतःची कामं बाजूला सोडून हे धंदे करायला कोणी सांगितले होते का तुला? तिचं तोंड बघितलंस का नाही? आंबलेल्या भाजीवानी कसं झालतं ते? आजी हे बघ, आता तिला आवडलं नसेल गिफ्ट, ठीक आहे, पण ती जेव्हा त्याला ते गिफ्ट देईल ना, तू बघ त्याला ते नक्की आवडणार. हो खरंच सांगते. आणि मी काय म्हणते, ती आता पार्टीला गेली, आपण पार्टी करायला नको? करायला पाहिजे ना, भाजणीची थालीपीठ करून. हो चालेल चालेल, तू ये पटकन ये. समद्यांसाठी सगळं करत असते ही पोर, स्वतःसाठी कधी करणार आहे? स्वतःच्या लग्नाचा विचार कधी करणार? काळजी वाटते पोरीची.